हॅलो 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 पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. सामन्याला सुरुवात झालेली आहे. पाटला देवी सिद्धेश्वर वर्सेस साई सिद्धी या दोन संघांमध्ये सामना पाटला देवी सिद्धेश्वर हा संघ फलंदाजी करताना पुन्हा एकदा नैनेश फलंदाजीवरती आलेला आहे आणि नॉन स्ट्राईकला आहे सागर. ही ओपनर जोडी या संघाचा एक आधारस्तंभ म्हणून ओळखली जाते. नैनेशाच्या बॅटमधून आतापर्यंत पुन्हा एकदा ऑफसाईडला एक सुंदर फटका आणि एक धाव पूर्ण केलेली आहे. यावेळी मात्र स्ट्राईकला आलेला आहे सागर. साई सिद्धी संघाचा गोलंदाज सनी गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय. हे दोन्ही संघ एक एक मॅच जिंकून सेमीफायनलच्या या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश मिळवलेला आहे आणि जर ही सेमीफायनल जिंकली तर त्यानंतर फायनल फेरीमध्ये त्यांचा प्रवेश होणार आहे. परंतु पाहायचं आहे दोन्ही संघ तगडे आहेत आणि या दोन्ही संघांमधून कुठचा संघ विजयाच्या दिशेने जाणार आहे ते आपल्याला नक्कीच समजेल. आणि हा पहिला चौकार सागर याच्या बॅटमधून आपण पाहिलेला आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये रनांची आतिषबाजी, कारण संत खेळ आता चालणार नाही, एक्सलेटरवर पाय द्यावा लागेल आणि रनांची आतिषबाजी बॅटमधून निघाली पाहिजे. कारण आतापर्यंत ज्या धावा होत्या त्या 25 आणि 30पर्यंत दोन्ही संघांकडून होत होत्या, परंतु यावेळी मात्र सुरुवात जी झालेली आहे सागरच्या बॅटमधून चौकार आलेला आहे. आणि आता या ओव्हरमधले मला वाटतं 2 चेंडू आतापर्यंत झालेले आणि ज्या 2 चेंडूमध्ये 5 धावा आतापर्यंत प्राप्त झालेल्या आहेत. पुढचा चेंडू पुन्हा बॅकफुटला गेला, दिशा दिली चेंडूला, 1 धाव घेण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे दोन्ही फलंदाजांना. पुन्हा एकदा नैनेश डावखुरा फलंदाज या आधीच्या मॅचमध्ये आपल्या संघासाठी एक सुंदर अशी कामगिरी करताना आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता. गोलंदाजांनी पुढे मारायचा प्रयत्न एक आणि चांगला चौकार, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण देवेंद्र याचं सीमारेषेवरती 1 धाव घेण्यामध्ये यश आणि धावसंख्येत 1 धावेने वाढ होताना धावसंख्या झालेली आहे 7. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत सनी याचे. आतापर्यंत 1 चौकार आपल्या गोलंदाजीवरती खाल्लेला आहे सनी यांनी, परंतु कमबॅक करायची संधी आहे. बॅकफुटला गेला, दिशा दिली आणि उत्कृष्ट कामगिरी, उत्कृष्ट फिल्डिंग सोहम याच्याकडून. एक चांगला थ्रो जर व्यवस्थित कलेक्ट करता आला असतं तर नक्कीच सागर याला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं असतं, परंतु रनिंग बिटवीन चांगली, त्यामुळे हा रन पूर्ण होऊ शकला. शेवटचा चेंडू या ओव्हरमधला, एक चांगल्या दर्जाची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते साई सिद्धी या संघाकडून. शेवटचा चेंडू या ओव्हरमधला सनी याचा. पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज पुढे मारायचा प्रयत्न, पुन्हा एक चांगला शॉट नैनेशाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय, पण चांगलं क्षेत्ररक्षण साई सिद्धी या संघाकडून वेळोवेळी प्रत्येक चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतंय. 1 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या ही 9. या 9 धावांमध्ये सागर याच्या बॅटमधून आलेला एक चौकार सुद्धा झळकतोय. पुढचे 18 चेंडू बाकी आहेत. या 18 चेंडूमध्ये नक्कीच धावांच्या गतीला वेग द्यायचा विचार या दोन्ही खेळाडूंनी आपापसात केलेला आहे. आणि डावखुरा फलंदाज स्ट्राईकवरती असेल नैनेश, नवीन गोलंदाज साई सिद्धी या संघाचा अंकित, विकेटकीपर सूरज याच्याकडून काही कानमंत्र अंकित त्याला मिळालेला आहे, कशा प्रकारची गोलंदाजी करायची आहे. कारण डावखुरा फलंदाज जेव्हा स्ट्राईकवरती असतो तेव्हा थोडंसं कठीण होतं गोलंदाजाला गोलंदाजी करण्यासाठी. अवांतर धावांचा जो मारा असतो तो थोडासा जास्त होतो, त्यामुळे थोडीशी सावधगिरीने गोलंदाजी करणं हे खूप
कठीण असतं गोलंदाजासाठी आणि अंकित याच्यासमोर एक मोठं आव्हान असेल. डावखुरा फलंदाज आहे नैनेश आणि अतिशय फॉर्ममध्ये आहे. पहिल्या मॅचपासून आपल्या संघासाठी चौफेर फलंदाजी करत असलेला हा फलंदाज. मागच्या मॅचमध्ये त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा मिळालेला. नगरसेवक चषक 2026च्या या त्याच्या पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये नवीन गोलंदाज आपलं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय अंकित. अप्रतिम गोलंदाजी. बॅटची कडा घेऊन चेंडू विकेटच्या मागे गेला आणि एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात प्राप्त झालेली आहे. साई सिद्धी वर्सेस पाटला देवी सिद्धेश्वर हे दोन संघ आमने सामने खेळत आहेत. साई सिद्धी हा संघ याच मैदानातला, या मैदानाचा अनुभव उराशी बाळगून त्यांचा खेळ चाललेला आहे आणि स्वीप मारायचा प्रयत्न होता, परंतु अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा चेंडू बॅटची दिशा घेऊन सीमारेषेवरती मागच्या बाजूला आढळला आणि एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात पुन्हा एकदा पाटला देवी सिद्धेश्वर या संघाच्या खात्यामध्ये जमा होते आहे. मालाडचा मोर्या आणि ओम साई क्रिकेट क्लब यांच्या मार्गदर्शनातून, यांच्या माध्यमातून भव्य दिव्य बॉक्स क्रिकेट स्पर्धा, दिनरजनी क्रिकेट सामने या इथे नगरसेवक चषक 2026च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 दिवसाचा हा महासंग्राम क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा या इथे संपन्न होत आहे आणि सागर याच्या हातात चेंडू बसला होता, परंतु चेंडूला हाईट होती त्यामुळे व्यवस्थित थ्रो करता आला नाही आणि दोनही फलंदाज एक धाव पूर्ण करण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे. आणि हळूहळू का होईना परंतु रनांची जी गती आहे ती पुढे पुढे चाललेली आहे. 3 to go. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 3 धावा प्राप्त झालेल्या आहे अंकित याच्या गोलंदाजीवर आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 12. पुढचा चेंडू अप्रतिम गोलंदाजी आणि तेवढंच आणि थोडीशी मिसफिल्डिंग विकेट किपर सूरज यांच्याकडून. जर हा बॉल कलेक्ट केला असता तर नक्की विकेट प्राप्त झालं असतं किंवा एक डॉट बॉल तरी आला असता. अतिशय सुंदर गोलंदाजी अंकित. जेव्हा एक गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करत असतो परंतु त्याला साथ मिळत नसते तेव्हा थोडंसं निराश व्हायला होतं आणि त्याचा परिणाम पुढच्या चेंडूवरती नक्कीच होतो, परंतु या पुढचा चेंडू टाकण्याचं आव्हान असेल अंकित समोर. एखादा चांगला गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतो तेव्हा संपूर्ण मदार जी असते त्या गोलंदाजाची विकेट किपरवरती अवलंबून असते. लेग साईडला एक फ्लिक केला आहे, एक धाव. धावसंख्या झालेली आहे 14. शेवटचा चेंडू अंकित याचा 7 नंबरची जर्सी घातलेला अष्टपैलू खेळाडू. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही ह्याच्यामध्ये अव्वल दर्जाचं त्याचं काम असतं, आपल्या संघासाठी योगदान असतं. शेवटचा चेंडू या ओव्हरमधला. स्ट्राईक बॅट्समन डावखुरा फलंदाज नैनेश. सागर सीमारेषेवरती. सागर याचं अप्रतिम फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि म्हणजे 12 चेंडूमध्ये 15 धावा आतापर्यंत प्राप्त झालेल्या आहे. बिनबाद धावसंख्या 12. सागर आणि नैनेश ही जोडी आतापर्यंत आपल्या संघासाठी एक मौल्यवान कामगिरी आपल्या बॅटमधून करते आहे. धावांचा पाऊस बरसतोय. दोन्ही बॅट्समन अतिशय फॉर्ममध्ये आहेत. मागच्या ज्या मॅच झाल्या त्यामध्ये सुद्धा या दोन्ही फलंदाजांनी आपल्या बॅटमधून आपलं वर्चस्व, आपलं पदार्पण, आपली उपस्थिती दाखवून दिली आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता. पुन्हा तीच वाटचाल आणि तशाच प्रकारची खेळी करण्याचा प्रयत्न दोन्ही या फलंदाजांचा आहे. तिसरी ओव्हर. मागच्या मॅचमध्ये सागर यांनी अप्रतिम गोलंदाजी टाकली होती. पुन्हा एकदा तशीच अपेक्षा संघाला या युवा गोलंदाजाकडून आहे, सागरकडून. प्रत्येक चेंडू हा वेगळ्या पद्धतीचा, आखूड टप्प्याचा, तसेच यॉर्कर, स्लोअर
कधी फास्ट, अशा प्रकारच्या सगळ्या व्हरायटी या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळतील. परंतु डावखुरा फलंदाज नैनेश पुन्हा एकदा मिस फिल्डिंग. चांगली फिल्डिंग झाली होती परंतु जो ओव्हर टाकणारा गोलंदाज सागर याला चेंडू व्यवस्थित कलेक्ट करता आला नाही, चेंडू हातात बसला नाही, त्यामुळे पुन्हा एकदा एक जीवदान नैनेश याला. सर्व क्रिकेट रसिक रात्रीचे 12 वाजून गेले तरी पण या क्रिकेटचा आनंद घेताना आपल्याला दिसत आहेत. मैदानाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात क्रिकेट रसिकांची गर्दी आपल्याला दिसते आहे. कारण पहिल्यांदाच या रामनगरच्या इतिहासामध्ये, या मालाड पश्चिमच्या इतिहासामध्ये यूट्यूब लाईव्ह आणि एवढी मोठी भव्य दिव्य स्पर्धा नगरसेवक चषक 2026 पर्व पहिले या इथे संपन्न होते आहे. मालाडचा मोर्या आणि ओम साई क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून हा सर्व क्रिकेटचा महासंग्राम या इथे संपन्न होताना दिसतो आहे. 2 चेंडू आतापर्यंत झालेले आणि धाव संख्या आहे 16. पुढचा चेंडू आणि पंचांनी यावेळी मात्र नो बॉल घोषित केलेला आहे. एक अवांतर धाव खात्यामध्ये जमा होईल. पुढचा चेंडू पंचांनी पुन्हा एकदा वाईट बॉल घोषित केलेला आहे. या आधीचा चेंडू होता तो नो बॉल होता आणि त्यानंतर वाईट बॉल. अशा 2 अवांतर धावा पाटलादेवी सिद्धेश्वर या संघाच्या धावसंख्येमध्ये जमा झालेल्या आहेत. धावसंख्या गेलेली 18 वरती. आतापर्यंत 2 चेंडू झालेले आहेत सागर याचे. हे दोन्ही फलंदाज जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत धावसंख्येला जी गती मिळते आहे, जो वेग मिळतो आहे, तो नक्कीच संघासाठी उपयुक्त ठरतो आहे. कारण जी ओपनर जोडी असते त्यातला एकच जरी फलंदाज तंबूमध्ये परतला तर मागच्या खेळाडूंवरती दडपण असतं. आणि पहिली विकेट पाटलादेवी या संघाची गेलेली आहे. सागर एक जोरदार फटका खेळण्याच्या नादात चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे आणि आपली विकेट गमावी लागलेली. आतापर्यंत सुंदर क्रिकेट सागरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत होतं, परंतु गतीचा वेग, जो रनांची गती वेग वाढवण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात प्रयत्न तो फसला गेला आणि सीमारेषेच्या बाहेर एक अप्रतिम फसव्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला. पहिला फलंदाज बाद झालेला आहे पाटलादेवी या संघाचा सागर. आता नवीन फलंदाज स्ट्राईकवरती आलेला आहे राहुल. नैनेश आतापर्यंत आपल्या संघासाठी एक अनमोल अशी कामगिरी करताना सागर पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर 2 लागोपाठ 2 अवांतर धावा, पुन्हा एकदा कमबॅक केलेला, एक चांगली विकेट तंबूमध्ये परतवलेली आहे. त्यानंतर फलंदाजीसाठी राहुल, पुन्हा एकदा स्क्वेअर मारा करण्यासाठी सागर, एक अवांतर धाव, हा तिसरा वाईट, एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये जमा होते. धाव संख्या आहे 20. 2 चेंडू अजूनही बाकी आहे या ओव्हरमधले. 1 धाव, एक चांगला कव्हर ड्राईव्ह राहुल याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि एक धाव करून संघाची धावसंख्या हळूहळू पुढे चाललेली आहे. एक चौकार यामध्ये आहे. या चौकाराच्या जोरावरती आतापर्यंत ही धावसंख्येने उभारी घेतलेली आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि जेव्हा नक्कीच चेंडू एक चांगला मिळेल तेव्हा चौकार मारून रनांची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न नक्कीच असेल या फलंदाजांचा. धावसंख्या 22, 18 चेंडूमध्ये 22 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. यामधून जो संघ जिंकणार आहे तो या लॉटमध्ये फायनल फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. इंटर मालाडचे हे 8 संघ या मैदानात आज शुक्रवारी खेळत आहेत.
सेमीफायनलचा हा सामना सुरू आहे. पाटला देवी सिद्धेश्वर वर्सेस साई सिद्धी. तीन ओव्हरचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 22. 18 चेंडूमध्ये 22 धावा आतापर्यंत प्राप्त झालेल्या आहे. पाटला देवी सिद्धेश्वर या संघाला शेवटची ओव्हर घेऊन गॉडविन आलेला आहे आणि फलंदाज आहे स्ट्राईकवरती राहुल. नॉन स्ट्राईकला नैनेश तळ ठोकून उभा आहे या मैदानात आपल्या संघासाठी. आणि चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती गॉडविन याच्या पहिल्या चेंडूवरती राहुल याला स्टंपिंग आउट केलेले आहे. चांगली स्टंपिंग सूरज याच्याकडून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. जेव्हा ओपनर जोडीमधला एक फलंदाज बाद होतो तेव्हा फलंदाजी मागची जी असते ती ढासळत जाते, याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं आहे. नवीन फलंदाज अभिषेक. आतापर्यंत 2 गडी बाद झालेले आहे पाटला देवी या संघाचे. गॉडविन आपलं पहिलं आणि संघाचं 4थं षटक. पहिल्या चेंडूवरती पहिला बळी त्याला प्राप्त झालेला आहे. पुन्हा एकदा गॉडविन गोलंदाजीसाठी सज्ज आहे आणि नवीन फलंदाज अभिषेक फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी. व्हाईट बॉल पंच प्रशांत यांनी घोषित केलेला आहे. या सामन्याचे प्रमुख पंच आहेत प्रशांत आणि लेग अंपायर आहे शैलेश आणि थर्ड अंपायर आहेत लक्ष्मण मोरे. आणि अप्रतिम हा लेग साईडला एक चांगला फटका होता. थोडासा हुकला नाही तर नक्कीच चौकार असता, परंतु एक धावेवरती डिक्लेअरच्या स्वरूपात समाधान मानावं लागेल अभिषेक याला. 2 चेंडू या ओव्हरमधले झालेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे 24-24. पुन्हा एकदा दोन्ही फलंदाजांमध्ये चर्चा होते. नैनेश यांनी काही कानमंत्र दिलेले आहे यापुढची कशी खेळी करायची आहे. 4 चेंडू राहिलेले आहेत. या 4 चेंडूमध्ये नक्कीच एका चौकाराची प्रतीक्षा असेल या दोन्ही फलंदाजांना आणि नक्की तेच मला वाटतं सांगितलं असेल नैनेश यांनी. परंतु गोलंदाज हुशार आहे, गोलंदाज अप्रतिम आहे, एक भेदक मारा आहे आणि एक थोडंसं ढसाळ गचाळ क्षेत्ररक्षण झालं होतं, परंतु बॅक त्याच्या मागे जो कव्हरला फिल्डर होता त्यांनी चांगली फिल्डिंग करत हा चेंडू अडवलेला आहे. एक धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि बऱ्याचशा वेळानंतर नैनेश एकदा पुन्हा फलंदाजीसाठी आलेला आहे, स्ट्राईकवरती आलेला आहे. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. पुढे येऊन मारायचा प्रयत्न, टॅप मारलेला आहे आणि सागर याचं पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आहे. धावसंख्या 26-26. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. अभिषेक फलंदाजीला आहे आणि पुन्हा एकदा नो बॉल घोषित केलेला आहे पंचांनी. एक अवांतर धाव खात्यामध्ये जमा होते आहे. या अवांतर धावेमुळे धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 27-27. गॉडविन, अभिषेक चांगली गोलंदाजी. पुढे येऊन मारायचा प्रयत्न होता. चौकाराच्या प्रतीक्षेत आहे दोन्ही फलंदाज, परंतु गोलंदाजांनी एक चांगली गोलंदाजी करत बॅटची दिशा घेऊन चेंडू मागच्या बाजूला गेला आणि शेवटचा चेंडू आहे. गोलंदाज गॉडविन याला चांगली कामगिरी करावी लागेल. एक अवांतर धावांचा जो पाऊस आहे तो कुठेतरी थांबवला पाहिजे. अभिषेक फलंदाज, अभी नहीं तो कभी नहीं. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम. पायात चेंडू टाकला, पायाला लागून चेंडू विकेट किपरच्या मागे एक धाव डिक्लेअर 22च्या स्वरूपात. धावसंख्या 29 आणि जे लक्ष्य आहे ते लक्ष्य आहे 30 धावांचं. साई सिद्धी या संघाला जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 30 धावा करायच्या आहेत.
यूट्यूबच्या माध्यमातून नॅशनल स्पोर्ट्सच्या मदतीने आपण सर्व क्रिकेट प्रेमी या इकडच्या ज्या मॅच यूट्यूब लाईव्ह आपल्याला दिसत आहेत आपल्या मोबाईलवर आणि टी व्हीवरती. नगरसेवक चषक 2026 पर्व पहिले मालाडचा मोर्या आणि ओम साई क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून हा भव्य दिव्य क्रिकेट सोहळा या इथे संपन्न होतो आहे. तसेच मालाडचा मोर्या ओम साई क्रिकेट क्लब नगरसेवक चषक 2026 स्वर्गीय सतनाम सिंग तिवाना यांच्या स्मरणार्थ हा भव्य दिव्य क्रिकेट सोहळा नगरसेवक चषक 2026 या इथे संपन्न होतो आहे. तसेच मदत का ठिकाणा तेजिंदर सिंग तिवाना आपल्या वार्ड क्रमांक 47चे नवनिर्वाचित नगरसेवक माननीय श्री तेजिंदर सिंग तिवाना यांचं अमूल्य असं योगदान या संपूर्ण टुर्नामेंटसाठी या क्रिकेटसाठी या इथे आपल्याला लाभलेलं आहे. तसेच ज्या ज्या मित्रमंडळींनी सहकार्यांनी मान्यवरांनी आम्हाला या टुर्नामेंटसाठी सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं पुन्हा एकदा आभार. नगरसेवक चषक 2026 मध्ये 4 प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये संघ या इथे उतरणार आहे. 3 दिवसाचा हा महासंग्राम. आज शुक्रवार आहे पहिला दिवस आणि हा अप्रतिम झेल सागर अप्रतिम झेल सागर यांनी पहिल्या चेंडूवरती अतिशय सुंदर उडी मारून हा झेल पकडलेला आहे सागर आणि मला वाटतं रिव्ह्यू मागितलेला आहे आणि थर्ड अंपायरकडे म्हणजे हायकोर्टामध्ये हे डिसिजन गेलेलं आहे आणि हायकोर्टामधून जो निकाल येईल तो नक्कीच योग्य येईल. एक अप्रतिम क्षेत्ररक्षण. या मैदानाची लाल माती जेव्हा आपल्या टी शर्टवर लागते तेव्हा 100% नक्कीच आपले योगदान या क्रिकेटसाठी असतं असं समजलं जातं. क्रिकेटवरती प्रेम करणारे सर्व क्रिकेट रसिक या इथे उपलब्ध आहेत. पहिला चेंडू आणि पहिलाच रिव्ह्यू. सामन्यामध्ये थोडंसं व्यत्यय आलेलं आहे. डिसिजन पेंडिंग आहे. या इथे यूट्यूबच्या माध्यमाद्वारे थर्ड अंपायर या इथे ठेवलेलं आहे आणि त्या टी व्हीवरती रिप्ले बघून ती कॅच जमिनीला चेंडू टेकला आहे की नाही ते पाहण्यात येतं आहे. नक्कीच एक अप्रतिम दर्जाचं क्रिकेट या मालाडमध्ये सुरू झालेलं आहे आणि याची सुरुवात मालाडचा मोर्या ओम साई क्रिकेट क्लब यांच्या मार्गदर्शनातून झालेली आहे. एवढा अप्रतिम क्रिकेट सोहळा दिनरजनी क्रिकेट सोहळा आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम इथे मालाडचा मोर्या आणि ओम साई क्रिकेट क्लबतर्फे या इथे आयोजित केलेली ही स्पर्धा या मालाडचं भविष्य क्रिकेटचं भविष्य अतिशय सुंदर असणार आहे कारण ह्या टुर्नामेंट आता अशाच या इथे चालू राहणार आहे आणि नॉट आऊटचा करार दिलेला आहे थर्ड अंपायर यांच्याकडून आणि पाटलादेवी या संघाचं अभिनंदन करावं असं वाटतं. नक्कीच त्यांनी जे डिसिजन आलेलं आहे ते मान्य केलेलं आहे परंतु सागर याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अप्रतिम झेल पकडण्याचा प्रयत्न होता परंतु एवढी फास्ट ॲक्शन होती की चेंडू जमिनीला लागला की नाही ते ऑनफिल्ड अंपायरला समजलं नाही. त्यामुळे यूट्यूबच्या माध्यमातून रिव्ह्यूद्वारे हा निर्णय घेण्यात आला आणि गॉडविन याला पुन्हा एकदा फलंदाजीला बोलवण्यात आले.
2 चेंडूमध्ये 2 धावा आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. या सामन्याचे प्रमुख पंच आहे प्रशांत, लेग अंपायर आहे शैलेश आणि थर्ड अंपायर आहेत लक्ष्मण मोरे. गोलंदाज अंजन आतापर्यंत उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट होती परंतु चांगला झेल पकडलेला होता, परंतु जो चेंडू आहे तो जमिनीला घासला गेला. आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहिलं आणि पंचांनी नॉटआउट घोषित केलं. गॉडविन याला एक जीवदानच्या स्वरूपात पुन्हा एकदा खेळण्याचा चान्स मिळालेला आहे. पुढे मारायचा प्रयत्न आणि रोहन याचं अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 चेंडूमध्ये 3 धावा आतापर्यंत साई सिद्धी या संघाला करता आल्या आहेत. स्ट्राईकवरती गॉडविन, नॉन स्ट्राईकला आहे साहिल. जे लक्ष्य आहे ते 30 धावांचं लक्ष्य आहे. 24 चेंडूमध्ये पूर्ण करायचं होतं, पण त्यातल्या 3 चेंडू आता झालेले आहेत आणि या 3 चेंडूमध्ये 3 धावा आतापर्यंत प्राप्त झालेल्या आहेत साई सिद्धी संघाला. डावखुरा फलंदाज गॉडविन पुन्हा एकदा सज्ज आहे अंजनच्या गोलंदाजीसाठी. पुढे मारायचा प्रयत्न आणि त्रिफळाची बाद झालेला आहे. क्लीन बोल्ड अंजन. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. पुन्हा पुन्हा अंजन आपल्या संघासाठी धावून आलेला आहे. याआधी जो कॅच होता तो जमिनीला टेकलेला चेंडू, त्यामुळे ते जीवदान मिळालं होतं गॉडविन याला, परंतु पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी करत यांनी त्रिफळाचित केलेला आहे गॉडविन याला. नवीन फलंदाज अंकित 7 नंबरची जर्सी घालून फलंदाजीसाठी सज्ज आहे. शेवटचा चेंडू, माफ करा 2 चेंडू अजून बाकी आहेत. अंजन नो बॉल घोषित केलेला आहे पंच प्रशांत यांनी. एक अवांतर धाव खात्यामध्ये जमा होते साई सिद्धीच्या. दोन चेंडू अजून बाकी आहेत या ओव्हरमधले. आणि अप्रतिम झेल. पुन्हा पुन्हा हा खेळाडू सगळ्यांच्या नजरेत येतोय. सीमारेषेवरती असलेला हा खेळाडू भिंतीप्रमाणे चेंडूच्या समोर येऊन आपल्या संघासाठी धावा वाचवतोय. एक अप्रतिम झेल पुन्हा एकदा आपल्या संघासाठी पकडलेला आहे. आपल्या संघा विजयी व्हावा यासाठी चाललेली धडपड, मेहनत, 100% योगदान या खेळाडूचं. युवा खेळाडू, अशा या खेळाडूमुळे संघाला एक ऊर्जा निर्माण होते. आणि निहाल या बालकाचं, या युवा खेळाडूचं नाव आहे निहाल. आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी करत, चांगली फिल्डिंग करत आपल्या संघाच्या कितीतरी धावा या निहालने आतापर्यंत वाचवलेल्या आहेत. एक अप्रतिम झेल. अंजन गोलंदाजी करतोय. पुन्हा एक वाईट चेंडू. 5 चेंडूमध्ये 5 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. 1 धाव प्राप्त झालेली आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात नवीन फलंदाज देवेंद्र आलेला आहे. 1 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि या 1 ओव्हरमध्ये म्हणजे 6 चेंडूमध्ये 6 धावा आलेल्या आहेत आणि 2 गडी बाद झालेले आहेत साई सिद्धी या संघाचे. जे लक्ष्य आहे 30 धावांचं लक्ष्य आहे. आता 24 धावांची गरज आहे. पुढच्या 18 चेंडूमध्ये 24 धावा करायच्या आहेत साई सिद्धी या संघाला जिंकण्यासाठी. पंचांना विनंती आहे की सामना थांबवू नका, सामन्याला सुरुवात करायची आहे. तिसरा गोलंदाज भूपेन, माफ करा दुसरा गोलंदाज, आपलं संघाचं दुसरं आणि आपलं वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येतोय भूपेन.
नवीन गोलंदाज भूपेन आपलं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतो. बॅकफुटला गेला, दिशा दिली आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. जर थोडीशी मिस फिल्डिंग झाली असती तर नक्कीच चौकार प्राप्त झाला असता. थोडासा वेळ मिळतोय बॅकफुटला जाण्यासाठी, थोडासा वेळ मिळतोय फलंदाजाला. गोलंदाजी थोडीशी बाउन्स आहे परंतु स्लो मारा आहे, त्यामुळे बॅकफुटला जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न फलंदाज नक्कीच करतो. पुढचा चेंडू पुन्हा एकदा भूपेन सज्ज आहे. नॉन स्ट्राईकला आहे देवेंद्र आणि पंच प्रशांत यांनी वाईट बॉल घोषित केलेला आहे. एक धाव खात्यामध्ये जमा होते संघाच्या. धावसंख्या झालेली आहे 8. पुन्हा एक वाईट चेंडू, पुन्हा एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये जमा होते. आतापर्यंत चांगली कामगिरी करत अंजन यांनी संघाला एक चांगली दिशा दिली होती, परंतु भूपेन याच्या गोलंदाजीवरती लागोपाठ 2 वाईट चेंडू पडले आणि थोडासा बॅकफुटवर गेलेला वाटतोय पाटलादेवी हा संघ. देवेंद्र मागच्या सामन्यामधला सामनावीर किताब आणि बाद झालेला आहे देवेंद्र. बाद झालेला आहे देवेंद्र. मागच्या सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार मिळालेला खेळाडू, याच्याकडनं अपेक्षा होता संघाला. वाईट चेंडू जातोय म्हणून त्यांनी 3 स्टंप सोडून उभा राहिला आणि मागची यष्टी गोल केलेली आहे भूपेन यांनी आपल्या गोलंदाजीवरती. देवेंद्र याला तंबूमध्ये परतावं लागेल आणि नवीन फलंदाज सोहम फलंदाजीसाठी चाललेला आहे. भूपेन यांनी पहिल्या चेंडूवरती 1 धाव दिली होती, त्यानंतर लागोपाठ 2 चेंडू वाईट टाकले आणि पुन्हा एकदा कमबॅक केलेला एक चांगला गडी बाद केलेला आहे. जो मागच्या मॅचचा सामनावीर पुरस्कार मिळवलेला जो गडी होता देवेंद्र, त्याला बाद केलेला आहे. एक थोडंसं दडपण पुन्हा एकदा साई सिद्धी या संघावरती. एक डावखुरा फलंदाज सोहम. आपल्या संघासाठी विकेटवर उभं राहणं या दोन्ही संघांचं भवितव्य ठरवणार आहे. आपला संघ कशा प्रकारे आपली वाटचाल करणार आहे, जिंकायच्या दिशेने पुढे जाणार का बॅकफुटवर खेळायचा प्रयत्न असेल. 3 चेंडू झालेले आहेत यावर मधले आणि धावसंख्या झालेली आहे 10. 9 चेंडूमध्ये 10 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज आहे भूपेन. यावेळी स्ट्राईकला आहे साहिल. पुन्हा एक वाईट चेंडू, पुन्हा एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये जमा होते आहे. धाव संख्या 11. बॅटनी रन होत नाहीये, परंतु गोलंदाजाच्या या चुकीमुळे, या अवांतर धावामुळे नक्कीच फलंदाजी करणारा संघ जो आहे त्याला फायदा होतो आहे. मोठा फटका खेळण्याचा विचार होता, परंतु थोडासा वाईट यॉर्कर बॉल पडला आणि त्यामुळे जो शॉट मनामध्ये ठरवला होता तो पूर्णपणे खेळता आला नाही. त्यामुळे 1 धावावरती समाधान मानावं लागेल. विकेटच्या मागे 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपात मिळालेली आहे. शेवटचा चेंडू आहे या ओव्हरमधला. धावसंख्या आहे 13. 11 चेंडूमध्ये आतापर्यंत 13 धावा झालेल्या आहेत. मालाडचा मोर्या ओम साई क्रिकेट क्लब आयोजित भव्य दिव्य ही क्रिकेटची स्पर्धा
बॉक्स क्रिकेट नगरसेवक चषक 2026 पर्व पहिले. एक धाव मिळेल. धावसंख्या झालेली आहे 14. 12 चेंडूमध्ये आतापर्यंत 14 धावा झालेल्या आहेत. अंजन यांनी आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा दिल्या होत्या आणि भूपेन यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये 8 धावा दिलेल्या आहेत आणि एकूण धावसंख्या झालेली आहे ती 14 झालेली आहे. पुढच्या 12 चेंडूमध्ये 16 धावा पाहिजे जिंकण्यासाठी आणि हे दोन भरवशाचे फलंदाज जोपर्यंत या मैदानात आहे तोपर्यंत साई सिद्धी हा संघ टेन्शन घ्यायचं काही कारण नाही, कारण हे दोन अनुभवी खेळाडू आहेत. संयमी फलंदाजी आहे, एक आक्रमक आहे तर एकाकडे संयमी खेळी खेळण्याचा आविष्कार आहे. नवीन गोलंदाज आपलं पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय रोहन. डावकुरा फलंदाज सोहम. चांगली फिल्डिंग, परंतु जर हा चेंडू स्टंपवरती डायरेक्ट लागला असता तर नक्कीच विकेट मिळाला असता, परंतु कव्हरला एक फिल्डर सीमारेषेवरती होता म्हणून बरं झालं, नाहीतर या एक धावेचं 5 धावेमध्ये रूपांतर झालं असतं. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात 4 धावा नक्की मिळाल्या असत्या. नशीब कव्हरअपला एक एक क्षेत्ररक्षक उभा होता, त्यांनी चेंडू अडवला. एक धावेवरती समाधान मानावं लागतं. एक धावेने धावसंख्या वाढलेली आहे 15. स्ट्राईक बॅट्समन साहिल. वाईट चेंडू रोहन याच्या गोलंदाजीमधून आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये पुन्हा एकदा साई सिद्धीच्या जमा होते. धावसंख्या 16. पुढच्या 11 चेंडूमध्ये 14 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. साई सिद्धी या संघाला एक चौकार मिळवता आला पाहिजे तर स्कोर बरोबरीत होईल कदाचित. सोहम आणि साहिल आतापर्यंत मैदानात उभे आहेत, आपल्या संघासाठी खेळत आहेत, फलंदाजी करतायत, एक धाव करून लक्ष हळूहळू पुढे नेत आहेत आणि जेव्हा नक्कीच एखादा चांगला चेंडू मिळेल तेव्हा त्याचा चांगला समाचार घेतला जाईल. कदाचित हीच रचना असेल दोघांची, हेच विचार असतील. गोलंदाज रोहन. धावसंख्या 17. पुन्हा एकदा वाट बघितली चेंडूची आणि जेव्हा चेंडू यष्टीपर्यंत आला तेव्हा चेंडूला दिशा दिली, ऑफ साईडला ढकलून एक धाव प्राप्त केलेली आहे. 3 to go. 3 चेंडू बाकी आहेत गोलंदाज रोहन याचे. एक चौकार मारायचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅटवरती व्यवस्थित आला नाही, त्यामुळे एक धावेवरती पुन्हा एकदा समाधान मानावं लागलं. धावसंख्या 19. या ओव्हरमधले 2 चेंडू अजून बाकी आहेत. डावखुरा फलंदाज सोहम एक चौकाराच्या प्रतीक्षेत आहेत. नक्कीच हे दोन्ही युवा खेळाडू. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण सागर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. याआधी सुद्धा झेल घेण्याचा अप्रतिम प्रयत्न आपण सागर यांच्याकडून पाहिला होता. एक धावेवरती समाधान मानावं लागतंय. शेवटचा चेंडू या ओव्हरमधला रोहन याचा. शेवटच्या 7 चेंडूमध्ये 10 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. 7 गेंदों में 10 रन चाहिए जीत के लिए. यातला जो संघ हरणार तो या स्पर्धेतून बाहेर जाईल. आणि फुलटॉस चेंडू, अप्रतिम क्षेत्ररक्षण नैनेश याचं. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे 21.
आता पुढच्या 6 चेंडूमध्ये 9 धावा पाहिजे आहेत. नवीन गोलंदाज निखिल, मागच्या वेळी ज्यांनी अप्रतिम कामगिरी करत आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता आपल्या गोलंदाजीच्या जोरावर, हाच गोलंदाज तो निखिल पुन्हा एकदा सज्ज झाला आहे आपल्या संघाला विजय प्राप्त करून देण्यासाठी. 6 चेंडू आणि 9 धावा. अटीतटीचा हा सामना. या सामन्यातनं जो जिंकेल तो फायनल फेरीमध्ये प्रवेश करणार आहे इंटर मालाडच्या या ग्रुपमध्ये. आणि जो संघ पराजयाच्या समोर जाईल त्याला या संघातून बाहेर. एक धाव डिक्लेअर आलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. जर चेंडू सीमारेषेवरती आदळला असता तर नक्कीच चौकार प्राप्त झाला असता, परंतु एवढं अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या तिथे आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे त्या चौकाराचं 1 धावेमध्ये रूपांतर करण्यामध्ये यश प्राप्त झालं या सीमारेषेच्या क्षेत्ररक्षकाला. पुढच्या 5 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. करो या मरो अशी परिस्थिती आहे. 2 फलंदाज साहिल आणि सोहम. हिरो बनायचं असेल तर आपल्या संघाला विजय प्राप्त करावा लागेल आणि या विजयाचे मानकरी आपण ठराल. प्रयत्न हा केला तर नक्कीच यश प्राप्त होतं. आणि पुन्हा एक प्रयत्न होता. सेम शॉट, ॲक्शन रिप्ले होता, परंतु पंच प्रशांत यांच्या पायावरती चेंडू आदळला. पंच प्रशांत यांच्या पायावरती हा चेंडू आदळला आणि पुन्हा एकदा 1 धाव प्राप्त झालेली आहे. 2 चेंडूमध्ये दोन्ही वेळा अप्रतिम असा प्रयत्न. म्हणतात की 99% हा संघाचा प्रयत्न असतो, प्रत्येक खेळाडूचा प्रयत्न असतो, परंतु 1% हा नशिबाचा भाग ज्याच्या बाजूने असतो तो संघ नक्कीच विजयी होतो. परंतु तो 99% जो प्रयत्न आहे तो प्रत्येक खेळाडूला करावा लागतो आणि नशिबी त्याला साथ देतं जो या मैदानामध्ये, या लाल मातीमध्ये आपलं सर्वस्व पणाला लावतो या क्रिकेटसाठी, आपल्या संघासाठी. 2 खेळाडू या मैदानात फलंदाज आहेत, सोहम आणि साहिल. गोलंदाज निखिल. आतापर्यंत 2 चेंडू आणि 2ही शॉट होते, ते 2 चेंडूवरती उत्कृष्ट शॉट होते. आणि पुन्हा एकदा प्रयत्न, अप्रतिम प्रयत्न. सीमारेषेवरती जे क्षेत्ररक्षक आहे, सलाम भावाने तुम्हाला. आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी सर्वस्व पणाला लावणारे हे खेळाडू या संघामध्ये आहे. अंजन. खरोखर अप्रतिम क्षेत्ररक्षण. 3ही चेंडू होते, 3ही चौकार होते, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण करून एका भिंतीप्रमाणे या चेंडू समोर जाऊन या चेंडूला अडवलेलं आहे. 2 फलंदाज, 3ही शॉट अप्रतिम दर्जाचे होते, परंतु प्रयत्न नाही सोडायचा आहे. कारण एक चेंडू या सामन्याचं भवितव्य बदलू शकतो आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की शेवटच्या बॉलपर्यंत सामना कोणाच्या दिशेने झुकेल ते सांगता येणार नाही. पुढच्या 3 चेंडूमध्ये 6 धावा पाहिजे आहेत. 3 चेंडू आणि 6 धावा. निखिल या सामन्याचा हिरो बनशील तू जर तुझ्या गोलंदाजीतून हा सामना जिंकला तर. आणि पुन्हा एक प्रयत्न अभिषेक कडनं. अभिषेक
प्रत्येक खेळाडू योगदान देताना दिसतो आहे आपल्या खेळासाठी, कारण प्रत्येक खेळाडूला माहिती आहे की हा सामना हरलो तर या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. या स्पर्धेत जर टिकून राहायचं असेल तर प्रयत्न हा शेवटच्या चेंडूपर्यंत करायला पाहिजे. पुढचे 2 चेंडू शिल्लक आहे आणि या 2 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. रात्रीचा 1 वाजून गेला आहे तरी पण हे जे मैदान आहे क्रिकेट रसिकांनी खचाखच भरून गेलेलं आहे. ही लोकप्रियता, हे प्रेम क्रिकेटचं आहे. आपल्या विभागातला संघ जिंकला पाहिजे म्हणून त्याचे फॅन फॉलोअर्स रात्री 1 नंतरही आपल्या संघाच्या पाठीशी उभे आहेत. यालाच क्रिकेट म्हणतात मित्रांनो. सोमवार ते शुक्रवारपर्यंत जॉबला जाऊन, कामाला जाऊन जो माणूस थकतो आणि जेव्हा शनिवार रविवार बॅट हातात पकडतो तेव्हा तो थकवा सगळा निघून जातो. यालाच क्रिकेट म्हणतात मित्रांनो. 2 चेंडू आणि 5 धावा. अतिशय रोमहर्षक अशी लढत आपल्याला पाहायला मिळते आहे. सेमीफायनलचा हा थरार. 2 चेंडू 5 धावा. या चेंडूवरती जर विकेट गेली तर कदाचित शेवटच्या चेंडूवर जो सामना असणार त्याला मजा नाही येणार. दोन चेंडू 5 धावा. निखिल, गोलंदाज निखिल. दोन चेंडू आणि 5 धावा. क्रिकेटमध्ये इम्पॉसिबल असं काहीच नाही आहे. एक धाव मिळालेली आहे. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव पाहिजे आहे. माफ करा, शेवटच्या चेंडूवरती 4 धावा पाहिजे आहेत. 2 चेंडूमध्ये 5 धावा पाहिजे होत्या परंतु 1 रन प्राप्त झाला डिक्लेअरच्या स्वरूपात. आता शेवटच्या चेंडूवरती 1 धाव पाहिजे आहे. सोहम, फलंदाज सोहम. 1 चेंडू आणि 4 चौकार. जर चौकार मारला तर तुमचा संघ या स्पर्धेमध्ये जिवंत राहणार आहे. सोहम, सर्व काही सोहमवरती अवलंबून आहे. आपल्या संघाचा विजय त्याच्या बॅटमधून येणारा चौकार सांगणार आहे. आणि निखिल, दोघांनाही संधी आहे आपल्या संघाचा हिरो बनण्याची. जर चौकार लागला गेला तर निखिलच्या मनाला अतिशय वेदना होतील, कारण आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे. सोहम, डावखुरा फलंदाज. 1 चौकाराची प्रतीक्षा आहे विजयासाठी. आणि हा चौकार जर मारला तर या संघाचा हिरो ठरशील तू. आणि उत्कृष्ट गोलंदाजी करत निखिल यांनी आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलेला आहे. आणि खूप चांगला प्रयत्न साई सिद्धी या संघाचा. आणि हे 2 युवा फलंदाज साहिल आणि सोहम. शेवटी नशिबाचा भाग हा सुद्धा क्रिकेटच्या बाबतीत असतोच.